गुड मॉर्निंग पंखुडी, काय करते ग? मॉर्निंग। ओह वाह, पूरन पोळी। और क्या बना रहे हो? ये काय है? सार बनवते, पुरणपोळी बनवते। संक्रांतीचा दिवस आणि इथे माझी बाई चालू झालेली आहे मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यासाठी। सकाळीच मी उठल्या पहिले डाळ शिजायला टाकून दिली, म्हणजे एकदाचा ताण मिटला। आणि मसाला रेडी होता, माझी म्हणजे पेस्ट रेडी होती, जसं की आमटीचा मसाला रेडी होता। मग पाणी याचं निघालं एवढं डाळीचं। आता हे कसं टाकणार? हे टाकणार आमटीमध्ये। असं करतात? हा, त्यानेच चव येते, जर नाही टाकलं तर चवच नाही लागणार। काय सांगते? हा, असं असतं। आता याच्यामध्ये मी पूर्ण पाणी आटलं आणि याच्यामध्ये मी साखर टाकली, साखर टाकून सगळं व्यवस्थित हलवून घेते। आता हे पूर्ण सुकेपर्यंत असं करावं लागेल। एकदा टेस्ट करता का साखर बरोबर आहे का? नाही, नैवेद्य दाखवायचं त्याचा, सो आय कांट, आय एम रिअली सॉरी। साखर मी बघा, हा अर्धा डब्बा टाकली साखरेचा, आपला डब्बा। तुझा अंदाज प्रसाद येतो, ऑटोमॅटिक बनेल। जाऊ द्या, होईल गोड ना। आणि पीठ आणायचंय प्रीती तुम्हाला, जाऊ ना अजून? मला पतंग उडवायला जायचंय। इम्पॉर्टंट काय आहे? पतंग उडवणं। पोटामध्ये काय असलं तर पतंग उडवायला जाणार आहे ना? नाही, पतंग उडवताना भूक पण नाही लागत मला। मी सांगते जाऊन पीठ आणा, मग पटकन पोळ्या होऊन जातील, टेन्शन नाही राहणार। अगं पण मग पतंग कधी उडवू मग मी? पतंग उडवणं एवढं इम्पॉर्टंट नाही सध्या। मला तेच इम्पॉर्टंट आहे, संक्रांतीला मेन पतंग उडवणं राहतं प्रिया। सगळं खाणं पिणं झाल्यावर उडवायचं असतं। बरं ठीक आहे, मग तू खाणं पिणं करून घे, मी पतंग उडवतो। म्हणजे सायमल्टेनियसली दोन्ही कामं होते। पीठ आणून दे ना मला, मी तुम्हाला काही अडवलं का? लांब जावं लागतं यार, उगाच कंटाळा येतो हे मला। आणा, काय माहितीये का, आपलं याचं सामान नाही का सगळं ते पूजेचं? सामान। ठीक आहे, लवकर या, टाइमपास करू नका। जातो बाई। सो मी आता आलो पूजेचं सामान घेऊन, तोपर्यंत प्रियाने मस्त पुरण चाळून ठेवलं आणि पीठ पण आणायचं होतं, पीठ संपलेलं होतं, त्याच्यामुळे काय पुरणपोळी ती आतापर्यंत बनवली नाही, तर तिने बनवून ठेवली असती। माझा प्रोटीनचा टाइम झाला आहे। आणि तुझं काय आता, चपात्या बनवणार आहे ना? मी खीर बनवणार होती, पण प्रीतम मला बोलले बासुंदी बनव, पण मी खीरचं सगळं काजू बदाम वगैरे हे करून ठेवलं। मग हे बोलले बासुंदी बनव, आता मी दूध तापायला ठेवलं, हे याच्यात टाकून देईल, थोडे काजू बदाम पण वरतून टाकते। मला बासुंदी आवडती, मग मी पुरणपोळी तुपासोबत सगळं गोड गोड खाणार आहे तुम्ही आज। तुमचं डाएट मोडून जाईल आज। तुझ्यामुळेच। हा, माझ्यामुळे। तुम्हाला खायचं ते नाही। दिलं बाबा टाकून एकदाच। मला काही बासुंदी बनवता येत नाही। कधीपासून आणलेली ती बासुंदी? त्याला झाले दिवाळीमध्ये ती आज बनवायचा मुहूर्त लागला आणि तेव्हाच बनवणार होतं ऍक्च्युली आम्ही, पण आम्हाला ना म्हणजे लक्षातच नाही राहिलं ते बनवायचं ना प्रीतम, कारण आपण फिरण्यातच टाइम गेलो, फिरण्यातच। सलोनीला भारी येते बनवता, मला येत नाही बनवता। हा, सलोनी मस्त बनवते। हे असं काही झालंय तयार आपलं आता। हा, आता ते आटू द्यायचं मस्त। हे बघा, मी आंघोळीला गेलो होतो तोपर्यंत पिऊची मस्त पुरणपोळी पण झाली बनवून। आणि बाय द वे खूप सुंदर दिसते हा प्रिया। थँक्यू प्रीतू, मला एक व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी साडी वेअर केली। आणि नंतर काढेल, एवढे साड्या घालून एवढ्या पोळ्या होईल का बनवणं माझ्याकडे? हा, होईल बरोबर, काही नाही होत त्याला। पूजा करायची अजून आपल्याला। येस, खूप छान केली, खूप छान पोळ्या होत आहेत। मला पण खूप इच्छा होते खाण्याची, पण अगोदर नैवेद्य दाखवूया, पटापट मी बनवून घेते। आणि मी कशी दिसते, एकदम सिंपल साडी आहे, म्हणजे असं घरगुती घालण्यात आहे, बट मी त्याला स्लीवलेस ब्लाउज केला आणि म्हटलं चला थोडस वेगळं काहीतरी करूया म्हणून केलंय। आणि आज नवीन वेअर करतात म्हणून मी नवीन वेअर केलंय। बघा पोळी किती सुंदर बनवली मी, किती छान। सार पण बनवले, सार पण झालाय मस्त इकडे। आता या मटक्यांमध्ये मी मस्त पूजेचं सगळं सामान टाकून घेतो, जसं की हे सगळं सामान घेऊन आलेलो मी बाहेरून, आणि तिळाचे लाडू त्यासोबतच। हे असे 5 मटके आपल्याला देवापुढे मांडायचे आहे, त्यामुळे ते सर्व मी बनवून घेतो। श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा, मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। हा प्रसाद स्वीकारावा आणि तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यावरती असू द्या।
श्री गणेशाय नमः. फ्रेंड आली, बेस्ट फ्रेंड आली आहे प्रियाची. हा, तिने इन्व्हाइट केलेलं ना आज. सो हळदी कुंकू आणि मकर संक्रांतीचा कार्यक्रम. भारी भारी असंच पाहिजे. मग माझं छोटं आहे की मोठं आहे? तुझं एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट. माझं मोठं आहे ना? नाही एकदम भारी. मस्त. पुरणपोळीचा बेत आहे आज ना, तर त्यांना बोलवलेलं की या कधीतरी. हा प्रियाचा चुलत भाऊ आहे. हा, काकाचा मुलगा. तर त्याची वाईफ आहे ती. पण या दोघी एकदम बेस्ट फ्रेंड ना, लहानपणापासून. म्हणजे एकदम हा, एकदम बेस्ट फ्रेंड आहे. तर मग त्यांना आज बोलवलं होतं जेवायला. चला पिऊ, घेऊ जेवण करून. आता आम्ही बसलोय सगळे जेवायला. प्रियाने सगळ्यांना वाढून आणलं मस्त. आणि आता तिच्या फ्रेंडची चौकशीच चालू आहे जास्त करून. कसं झालं रे जेवण? हा, मस्त झालं. ते खाल्लंय नाही त्याने आणि तरी बोलतोय बरं का. तर प्रिया बघा, आता प्रियाला विचारू कशी झाली का प्रिया? खूप गरम आहे बाबा. या गरम आहे वाटतं खूप. सांग लवकर खा ना ग पोरी. मस्त फुकत बसली आहे. सो आता आम्ही चाललो आहे प्रियाच्या मम्मीकडे. त्यांना हळदी कुंकू पण करायचं आहे प्रियाला. आणि त्यासोबतच आपण तिकडेच आज पतंग उडवणार आहे. कारण मी म्हटलं एकट्यात पतंग उडवण्यात काही मजा येत नाही. सो तिला बोललो की चल आपण तिकडे जाऊया. तिकडे विशाल आहे, मम्मी आहे आणि किट्टू आहे. मेन म्हणजे किट्टू सोबत आपण पतंग उडवणार आहे. तर व्लॉग कंटिन्यू बघा. आता आम्ही चाललोय मम्मीकडे हळदी कुंकू करायला. आज 15 तारीख आहे. आणि मी तिळगुळ सुद्धा घेतले सोबत वाटण्यासाठी. आणि हो, तिकडे आम्ही पतंग सुद्धा उडवणार आहे. आणि साडी पण मी परत पुन्हा वेअर करणार आहे. आणि छान छान रील बनवणार. काय तर आपल्या रील्सला लाईक करा. मम्मीकडे येऊन आहे ना जवळजवळ आता 2 तास झाले आम्हाला. पण अजूनही प्रियाचं आणि त्यांचा मेकअप झाला नाही. म्हणजे आता मम्मींचा मेकअप बाकी आहे आणि प्रियाचं पण. कधीच साडी वेअर करतो चाललंय. आणि कधीपासून मध्ये जाऊन बसलेत ते. प्रिया, अंधार झाल्यावर जायचंय का वरती? किती वेळ? चहा प्या. काय रे बोलो आत्तूला विचार कधी जायचं? आत्या, ए आत्तू, दे आवाज दे. आत्तूला आवाज दे. हो मॅडम. कधी? मॅडम, ओ मॅडम कधी? बापरे, फक्त एक लुक दिला. पाहिलं ना, 1 तासापासून एकच चालू आहे तिचं. किट्टू भाई बोलू ना, तुला हात धरून आण. जा घेऊन जा हात. तुला हात धरून आण. ओय, आवरला का बाई? 10 वेळा टाइमपास करता नुसता. तुम्हाला सांगितलं पतंगला होल मारून ते मांजा करून ठेव रेडी. म्हणजे तुझ्या मेकअप पेक्षा जास्त टाइम त्याला लागणार आहे का? मेकअप काहीच नाही केलं मी, फक्त लिपस्टिक आणि टिकली लावली. बाकी काहीच केलं नाही. मेकअप काहीच नाही केलं. एवढा मेकअप केलाय प्रिया, खोटं काय बोलते? प्रत्यक्षाला विचार. म्हणजे 2 तास तिच्यामुळे लागले आणि ती मला म्हणते पतंगीचा तुमचा टाइमपास जास्त होऊ राहिला. मी तर अजून हातातही नाही घेतलं. कुठे आहे पतंग माझी? आता हे काय चालू आहे? मंगळसूत्र पतंगीला टाकायचं ना. कसं? त्याला मंगळसूत्र. हा का? तू काय म्हणते? मला नाही माहिती. काही माहिती सुद्धा नाही. प्री, तू हात कापा ना तुम्ही व्यवस्थित जरा. पाडल्या आता याला मस्त. होल जर चुकलं ना तर पतंग उडत नाही बरं का. हा, थोडं पण मंगळसूत्र चुकलं ना तर पतंग उडत नाही. बघा शिरेड झाली. इकडे ये ना साईडला. बरी का? हो, छान दिस. साडी बरी वाटते. 2 तासाची मेहनत आहे. कशी वाटते? 2 तासाची नाही, अर्धा तासाची. नाही, अर्धा तासाची नाही. चला झालं. आणि तिळगुळ घ्यायला आमची सुनबाई आली आमच्या घरी. सुनबाई मम्मीची. हा सख्या काकांचा मुलगा आहे. पप्पाच्या सख्या भावाचा मुलगा आणि सून. हा नातू. आणि किट्टू इकडे रे. डबल टिक्का लावला. याचा तर लय क्रेज आहे तिकडे त्या साईडला. ते पतंग महिनाभरापासून पतंग उडतात. महिनाभरापासून. आणि हा पतंग इकडे 20 नाही, हा 20 रुपयाला छोटावाला. आणि हा 10 रुपये.
हा 10 रुपयाला आणि हा 20 रुपयाला. हा 20 रुपयाला मिळाला. आणि तो मांजा कितीला भेटला? 350 रुपयाला. तो 350 ला भेटला धागा रोल. हा लय महाग आहे रे, लयच महाग. आम्ही तर 5-5 रुपयात पतंग आणायचो. हा ना, पोरं काय करतात, घरी बनवतात. हा घरी बनवतात. तो पहिल्यांदाच पतंग बघतोय ना पिल्लू, त्याला माहितच नाही पतंग अजूनपर्यंत, आता पहिल्यांदाच बघतोय. चप्पल घातली. हे ना रॉकेट सायन्स आहे, याच्यात थोडं बी चुकलं ना. 2 आहे, अजून आहे ना. भाऊ कुठे गेला? तो मांजा आणायला गेलाय, पतंगच घेऊन आला. तो म्हणतो पतंग नाही, पतंग आणलाय, मांजा नाही आणलाय. म्हटलं ते तिकडे पतंग ठेवलं त्याने आणि धागाच नाही आणला उडवायला. तो आज पहिल्यांदा 2 पुरणपोळ्या खाल्ल्यात. तेव्हा तो चप्पल दाखवतोय, दाखव ना. त्याचं म्हणणं असं आहे मी चाललोय बाहेर आता. कुठे चालला रे? पतंग उडवायला. कशी उडवायची पतंग? अरे बापरे, असं पप्पा तुम्हाला येतं का हे करता? ते लावता मंगळसूत्र घालता. मंगळसूत्र करून आणि पतंग उडवून ना जिंदगी गेली का? जिंदगी गेली त्याच्यात. बघ किट्टू बाबांनी बनवलं बघ. चला चला चला, हो गया मेरा दोनों भी पतंग का काम. चला हो चला, तुमची पतंग पहिले याच्यात काटून टाकतो. माझाच माझा घेऊन नाही नका काटू. चला आता आम्ही आलोय वरती टेरेसवर पतंग उडवायला. हा चला रेडी. अशी तुटून जाणार आहे, कारण पप्पाला उडवायला सांगा. मांजा आणि दोरा एकच आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होणार आहे की याचं घर्षण होऊन हेच तुटून झालं. हा का? पण आपण आहे ना तिकडे एक पतंग, कुठे गेली ती पतंग? तो तिकडे गेला. उडत होती ना. तो काय वरती? हा त्याची काटू आपण. आपलं नाही जाणार. ये चल चक्रीधरावर कोण तरी. शिवा घे. पकडे. टेक 1 ऍक्शन. इकडे मोकळे बघा. चला. अरे देवा, अहो तसं नसतं, पहिले उडवावं लागतो पतंग. जाय तिकडून उडव. असं काय नाही, आम्ही जागेवरून नाही उडवतो. जागर नाही उडत ना रे. आम्ही टॅलेंटेड आहे, जागेवरून उडवतो फोटो. पतंग पण तू उडवतो. मला तर वाटतं की कंदी बरोबर नाही लागली. नाही बरोबर लागली. कोणती स्टाईल आहे? केसला तेल लावताय का? काम करा. हे काय चालली? चलो चलो. फाटणार आहे तो पतंग असंच मला वाटतं. अरे बापरे, अरे पडला खाली. टेक 2 ऍक्शन. हा उडाला. उडवा पटकन, गाय येईल खाली. अरे पडला खाली. अरे देवा, तुम्हाला जमलंच नाही प्रीतू ते. चुप आहे. हे इकडून बघ, हे दिसतंय का? तो दुसरा बघा बरं घेऊन पतंग, ब्ल्यू वाला. दुसरं बांधावं लागेल. नाही तो बांधाय त्याला, ब्ल्यू वाला आण. रियांश बाळा, ब्ल्यू वाला आण. पतंग उडवून देत नाही, नुसती फोटो काढा. जाईन तुमचं काय पतंग कटला का मग याच्यासोबत फोटो पण काढता येणार नाही मला. बरं आहे बाई, तुझं चांगली गोष्ट आहे. हा चल, काय फोटो काढू सांग. या ना तुम्ही पण, आपण दोघं सोबत. होतं का नाही अजून? चुकीचंच लावलं ते, बांधलं म्हणून उडत नाहीये. चुकीचं बांधलंय ते. चुकीचं नाही बांधलं, कोणाचीच उडत नाही, इथं वारच नाही. जाऊ, माझे फोटो व्हिडिओ झाले, माझा विषय संपला. तुला काय करायचंय? आमच्या मनावरून जाते ना सगळी. किट्टू बघा किती खुश आहे. किती खुश आहे. मध्येच पतंग कटला. अरे देवा, अटकले सगळं मांजा एकमेकांमध्ये. उलटा बांधलेला आहे. हो, पकडली लगेच. ह्यातून तो पतंग उडत नाही, काही नाही, नुसतं व्हिडिओ घ्यायला होता मला. व्हिडिओ नाही घ्यायला लावला तुला. उडल्यावर सांगा व्हिडिओ. राजू
राजकुमार तू ना उडत पतंग, जा पतंग उडव. जे शोना ते तिथे खाली पतंग आहे. गेले आता पतंग उडवायला. टाकी मामा कुठे गेले? किट्टू मामा कुठे गेले? बापरे मामा वरती गेले. बाय बाय कर बाय. इकडे हवा नाही येते आणि टेरेसवर एवढं 4th फ्लोअरला आलो आम्ही तरी पण पतंग उडत नाहीये म्हणून हे लोक वरती गेले टाकीवर. आता किट्टू बघ कसं ओरडतो. फोटो काढ बाबा. माग पुढे जाऊ नका. म्हणतात की पतंग हवाच नाही, हवा नाही. मग लोकांचे कसं काय पतंग उडताय तिकडे बाकीच्यांचे? ते बघा तिकडे पतंग एक, हे दोघांचीच नाही उडत आहे फक्त. भाऊचा पतंग बघा खूप लांब गेलाय बघा, खूप लांब आहे. प्रीतमचा इथे अटकला, इथेच आहे अजून जवळच आहे. बिचारे पतंगने धोका दिला प्रीतमला. प्रीतमचा पतंग चाललाय हळूहळू वरती. भाऊचा पतंग आणला खाली आता. प्रगती किट्टू बघा किट्टू तुटला. गई बोला रे दिना. ऑटोमॅटिक तुटला. ते बघा धागा चालला खाली. तो बघा चालला पतंग. दोरा इथेच असेल. दोरा तुटली नाही पतंग. तुटली हा गेली वो पतंग. चांगला पतंग गेला. सो फायनली आता आम्ही आलोय घरात. अंधार झाला म्हणून काय पतंग दिसत नव्हती आमची, तर उडाली नाही. विशालची उडाली. मग त्याच्यावरच सगळ्यांनी मजा केली. हा आणि शेवटी खाली घेतली. आता हे मम्मींना काहीतरी बोलायचं. हा म्हणजे विशालचा पतंग एवढ्या उंच उडून आलाय, इतकी भरारी. तशीच तो पण नवीन वर्षाची आता भरारी एकदम भारी. महत्वाचे बोले भाऊ, मोटिवेशन कम नहीं होना चाहिए. सो आता चाललोय घरी मी. मला जिमला जायचंय. आता प्रिया मॅडम किती वेळ लावतात ते देव झालं. किती वेळ ओ पुचू किती वेळ? जाऊ ना थांबा ना. आताच आली मी थकून. थकून तू आली थकून. पतंग आम्ही उडवल्या, कटल्या आमच्या पतंगी, ही थकून आली. थकले ना मी बिनकामाचं. एक पण पतंग नाही उडवलं तुम्ही. कटली एक कटली माझी. पिऊ सगळ्यांना तिळगुळ दे. आता निघू लवकर. चल घरी. माझ्या बाईला पहिले तिळगुळ घे. लवकर बोल. तू लवकर बोल. गोड नाही फक्त बोल तू. हा ना. तू काही पण ए बोल ना ग तुझं पप्पांना तिळगुळ घ्या. गोड गोड. घ्या, गोड-गोड बोला. बापरे लय जोरात बोलून घेतलं. मम्मी लय वेळ बोलली. बघ पप्पाला बोल परत एकदा. हा जाय. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला. गोड गोड बोल. झालं का? भांडण नाही करायचं माझ्यासोबत बोलतात. तिळगुळ घ्या. गोड गोड बोला. तू गोड गोड बोल. हा, मी बोलू का? तिळगुळ नको एक वेळ पण गोड गोड बोल. काय काय बरोबर एकदम. बाळाला आवडलं ते. जरी